मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही बघतो आहे श्रावकांच्या 12 व्रतांची माहिती। श्रावक कसा असतो? श्रावक हा श्रद्धावान आहे, विवेकवान आहे, क्रियाशील आहे, धर्म कार्यामध्ये उद्युक्त आहे। 6 प्रकारच्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहे दैनंदिन जीवनातल्या त्या करण्यामध्ये तो तत्पर आहे। तर अशा प्रकारे हा श्रावक आणि याच्या जीवनामध्ये तो अनुव्रतांचं पालन करतो आहे। अनुव्रतांचं स्वरूप काय आहे, कशा रीतीने त्यांनी जीवनामध्ये क्रिया करायला पाहिजे की त्याचे व्रतभंग होणार नाही, या अनुषंगाने आम्ही अनुव्रतांची माहिती करून घेतली। अनुव्रतामध्ये अहिंसानुव्रतामध्ये संकल्पी हिंसेचा त्यांनी त्याग केलेला आहे। सत्यानुव्रतामध्ये स्थूल असत्याचा त्याग केलेला आहे। अचौर्य अनुव्रतामध्ये त्यांनी काही गोष्टी न विचारता घेण्याची मुभा आहे, परंतु न विचारता कोणतीही वस्तू तो घेणार नाही किंवा देणार पण दुसऱ्याला नाही। ब्रह्मचर्यानुव्रतामध्ये स्वदार संतोष व्रत त्यांनी धारण केलेला आहे आणि परिग्रह परिमाण मध्ये आपल्या परिग्रहावर मर्यादा टाकलेली आहे, जेणेकरून मर्यादित अवस्थेमध्ये तो उपभोग घेईल आणि मर्यादित जीवनच तो जगेल। अमर्याद आकांक्षा यांनी त्यांनी स्वतःला वाचविलेलं आहे। असा हा जो जीव आहे याच्या बेसिक मध्ये प्रथमतः अष्टमूल गुणांचं पालन आहे। 8 मूलगुणांच्या पालनामध्ये अनेक आचार्यांची मतं आम्ही बघितली आणि थोडक्यात सांगितलं की तिने रात्री भोजन त्याग करायला पाहिजे, पाणी गाळून प्यायला पाहिजे, नित्य देवदर्शन करायला पाहिजे, 3 मकारांचा त्याला त्याग असला पाहिजे, अनुव्रतांचं त्याच्या जीवनामध्ये पालन असलं पाहिजे। अशा तऱ्हेचा जो आहे तो श्रावक या संज्ञेला प्राप्त आहे। आता अनुव्रताचं पालन केल्यामुळे स्थूल पापाचा त्याला त्याग झालेला आहे, पण काही प्रमाणामध्ये तो सूक्ष्म पापांचा देखील जीवनात त्याग करू शकतो। ही गोष्ट आचार्यांना ज्ञात होती आणि त्यासाठी त्यांनी हे गुणव्रत सांगितले की गुणव्रतांमध्ये या अनुव्रतांच्या गुणांमध्ये वृद्धी व्हावी आणि दृढता यावी म्हणून गुणव्रत सांगितलंय। अनुव्रत तो पाळतो आहे, पण गुणव्रत जेव्हा तो पाळेल त्यावेळेला अनुव्रतामध्ये आणखी दृढता येईल, आणखी वृद्धी होईल। जी अनुव्रत होती ती महाव्रतासारखी भासतील असं जिथे संभवनीय आहे ती आहे गुणव्रत। आणि ही गुणव्रत सांगितलेली आहे 3 तऱ्हेची। एक पहिलं सांगितलं दिग्व्रत, दुसरं सांगितलं देशव्रत आणि तिसरं सांगितलं अनर्थ दंडव्रत। दिग्व्रतामध्ये आम्हाला सगळ्यात आमचं पहिलं उद्दिष्ट तर आमचं कुठल्याही गोष्टी मागे असणार आहे की आमचा मिथ्यात्व रूप परिणाम आणि कषाय रूप परिणाम कमी करायचा आहे। मला कोणतीही क्रिया असो, आमची श्रावक अवस्थेमधली देवपूजेची क्रिया असो, स्वाध्यायाची क्रिया असो, आम्ही इव्हन घर कार्य देखील करत आहे, तर आमच्या परिणामांमध्ये आम्हाला हेच ठेवायचं आहे की कमीत कमी मोह, कमीत कमी हिंसा आणि कमीत कमी कषाय माझ्या जीवनात कसे राहतील इकडे लक्ष ठेवून आमच्या प्रत्येक क्रिया अप्रमत्त योगाने तत्पर असली पाहिजे। आता आम्हाला आमच्या मिथ्यात्वाचा आणि कषायांचा जीवनामध्ये हळूहळू करून आम्हाला परित्याग करायचा आहे, पण काही क्रिया करताना आम्हाला त्या गोष्टी अपरिहार्यपणे कराव्या लागतात। पण समजा आम्ही काही क्षेत्रापुरती मर्यादा घेतली आणि आम्हाला कल्पना आहे की या क्षेत्राच्या बाहेर मला जायचं नाही, मग तिथल्या कार्यांविषयी आम्ही कसं राहू? समजा आम्हाला परदेशात जायचं नाहीये, आम्ही भारतातच राहणार आहे,
तर आम्ही कशा प्रकारे राहू की जेणेकरून आम्हाला भारताबाहेर जाण्याचा जो काही हिंसेचा परिणाम झाला असता, जी काही तिथे जाऊन आमच्याकडून हिंसा घडली असती, त्याचा आम्हाला त्याग होईल. आणि म्हणून आम्हाला गुणव्रत सांगितलेले आहे. गुणव्रतामध्ये पहिलं सांगितलं दिग्व्रत. दिक म्हणजे दिशा. दिशांचं व्रत करा. दिशांचं व्रत कसं करायचं? तर 10 दिशा आहे आणि या 10 दिशांना एखादं प्रसिद्ध असलेलं सरोवर किंवा जिल्हा किंवा आणखी असा कोणत्या प्रकारचा गाव, त्याच्या बाहेर मी जाणार नाही आजन्म. अशा प्रकारची जेव्हा आम्ही मर्यादा घेतो तेव्हा ते झालं आमचं दिग्व्रत. समजा आम्हाला नियम आहे, मी भारताच्या बाहेर जाणार नाही, तर आमची आम्ही मर्यादा ठरवू शकतो, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, खाली आणि वर. खाली आम्ही कुठपर्यंत जाऊ? खाली आम्ही समजा एखाद्या खाणीत गेलो पाहायला खाण, तर आम्ही कितीपर्यंत जाऊ शकतो? किंवा आम्ही विमानात बसलो तर किती वरपर्यंत जाऊ शकू? अशा रीतीने खालची आणि वरची आणि 8 दिशांची, 4 दिशा आणि 4 उपदिशा, अशा प्रकारे 10 दिशांची मर्यादा ठरवून आजन्म मी याच्या बाहेर जाणार नाही, अशा प्रकारचा जो अंतरंगामध्ये केलेला संकल्प आहे, या संकल्पाला दिग्व्रत असं म्हटल्या जातं. दिग्व्रताचं स्वरूप आलं असेल लक्षात. आता हे दिग्व्रत पालन केल्याने काय परिणाम घडणार आहे? तर दिग्व्रत जेव्हा आम्ही पालन करू तर दिग्व्रताच्या मध्ये आम्ही आमच्या क्षेत्राची मर्यादा आखली की याच्या क्षेत्राच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे आम्ही त्या क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह या सगळ्या प्रकारच्या पापांपासून वाचलो आहे. कारण मी त्याच्या बाहेर जाणारच नाही ही मर्यादा केलेली आहे. म्हणून आम्हाला जे निरंतर सगळ्याचं पाप सुरू आहे, आज आम्ही जोपर्यंत नियम घेत नाही तोपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टींचा पापक्रियेचा आश्रव होतो आहे. भलाई आम्ही जात नाहीये, पण तरी देखील आम्हाला आश्रव होऊ लागलेला आहे. हा आश्रव आम्ही मर्यादा घातल्यामुळे हा आमचा आश्रव त्या ठिकाणी रुकलेला आहे. म्हणजे तेवढ्या गोष्टींनी आम्हाला पाप बंध झालेला नाही. आणि म्हणून ही अनुव्रते आमची आहे तर अनुव्रते, पण ती बाहेरच्या क्षेत्रामध्ये महाव्रतासारखी फलतात. कारण इथे तर आम्ही आंशिक त्याग घेतलाय, तिथे तर आम्ही जाणारच नाहीये. म्हणजे आम्ही पूर्णपणे त्या गोष्टींचा त्याग आहे. म्हणजे आमची ही अनुव्रते बाह्य क्षेत्रामध्ये जिथे आम्ही त्याग घेतलेला आहे त्या क्षेत्रांमध्ये ही महाव्रतांसारखी भासतात. आणि म्हणून आम्हाला अनेक प्रकारच्या पापांच्या पासून आमची निवृत्ती होते. त्यांनी होणारा आश्रव आणि बंध आम्हाला होत नाही. जसं आम्ही जर एखाद्या वेळेला मर्यादा घेतलेली आहे आणि मर्यादेमध्ये आम्हाला त्या गोष्टी जास्त करून ऐकायच्या पण नाहीये किंवा तिकडे आम्हाला लक्ष पण केंद्रित करायचं नाही, कारण आमच्यामुळे तिथे काही बदल होणार नाही. अशा अवस्थेमध्ये जर आम्ही अत्यंत त्रयस्थतेने जर भूमिका बघितली तर आम्हाला तिकडल्या गोष्टींची वार्ताही न लागल्यामुळे, किंवा वार्ता असेल तरी माझं व्रत आहे बा, मला फार त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही असं समजून त्रयस्थतेने ज्या बातम्यांकडे आम्ही बघू तर आपोआपच आमचा राग द्वेष तीव्रतेने होणार नाही. आपोआपच त्या ठिकाणी मंदता येते की माहिती आहे आम्हाला की ह्या गोष्टी घडलेल्या आहे आणि या गोष्टी घडलेल्या आहे त्याच्याविषयी तीव्र संक्लेश जीवनात होणार नाही. आणि शेवटी आमच्या परिणामांवरच आमचा कर्मबंध अवलंबून आहे. आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारची ही गुणव्रत पाळण्याची त्या ठिकाणी सवय जीवनात करायची आहे. फक्त दिग्व्रतामध्ये लक्षात ठेवायचं की ती व्यक्ती त्याचा आजन्म त्याग घेते आहे. रत्नकरण श्रावकाचार मध्ये त्यासाठी 4था अध्याय गुणव्रतांसाठी ठेवलेला आहे. आणि गुणव्रतामध्ये दिग्व्रताचं स्वरूप सांगताना त्यांनी सांगितलं, दिग्वलयं परिगणितं कृत्वा तोहं बहिर्न यास्यामि इति संकल्पो दिग्व्रत मामृत्यनुपाप विनिवृत्ते. पापापासून विनिवृत्त व्हावं, पापापासून पाप माझ्याकडून होऊ नये अशासाठी मी संकल्प केलेला आहे. कशाचा? दिग्व्रताचा.
आणि दिग्वलयम परिगणितम, दाही दिशांना मी परिगणना करून मी याच्या बहिर न यास्यामी, मी याच्या बाहेर जाणार नाही, ही त्याची त्यांनी मर्यादा ठेवलेली आहे. आम्हालाही कधी कधी खूप ठिकाणी आम्ही जाणार नाहीये, पण आम्ही मर्यादा घ्यायला कधी कधी भीतो, की आम्हाला असं वाटतं की ही मर्यादा कशी घ्यायची, आम्ही आजन्म मर्यादा कशी घ्यायची. पण आजन्म मर्यादा जर आम्ही घेतली तर आम्हाला त्याच्या बाहेरचं क्षेत्र जे आहे ते आम्हाला महाव्रतांप्रमाणे फलदायी ठरणार आहे. अणुव्रतच महाव्रतासारखी भासणार आहे. पहिलं हे झालं दिग्व्रताचं स्वरूप. आणि यामध्ये कसा त्याग आहे, हा दिग्व्रतामध्ये आजन्म त्याग आहे. दुसरं त्यांनी ठेवलं श्रावकाचार मध्ये, तत्वार्थ सूत्रामध्ये दिग्व्रत नंतर देशव्रत. देशव्रतामध्ये आता आम्ही दिग्व्रतामध्ये आजन्म मर्यादा घेतलेली होती. आता हा म्हणतो की ठीक आहे, मला आता काही कालापुरती त्यातही मर्यादा करायची आहे. एक तर मर्यादा मी निश्चित केली आजन्माची माझी, परंतु या आजन्माच्या मर्यादेमध्ये आणखी काही छोट्या छोट्या मर्यादा मी घेऊ शकतो का, याचा विचार केला तर कधी कधी आम्हाला 6 महिने कुठे बाहेर यायचं नाही आहे, आपलं गाव सोडून, तर आम्ही नियम घेऊ शकतो की मी 6 महिनेपर्यंत माझं क्षेत्र जे आहे या क्षेत्राच्या बाहेर जाणार नाही. याच्यामध्ये कालाची मर्यादा घेऊन क्षेत्राची पण मर्यादा केलेली आहे. आमचं आजकाल रिझर्वेशन 4 महिने आधी होतं, त्याच्यामुळे आम्हाला 4 महिने तर आधी नक्कीच माहित असतं की आम्हाला इथे जायचं आहे, आणि जोपर्यंत आम्ही रिझर्वेशन करत नाही तोपर्यंत आम्हाला नक्की माहिती आहे की मला आता कुठेही जाणं नाही. तेव्हा आम्ही त्या व्रतांमध्ये आणखी काही दिवसासाठी, कालासाठी, महिन्यासाठी, तासांसाठी सुद्धा आम्ही हे देशव्रत धारण करू शकतो. उद्देश तोच आहे की आम्ही लिमिट बांधून घेतली स्वतःला, तर त्या लिमिटच्या बाहेर आमची सगळी व्रत ही महाव्रतापर्यंत फलदायी होणार आहे. आणि जर काहीही न करता आम्हाला महाव्रतींसारखं जर पुण्य त्या ठिकाणी मिळत असेल तर आम्ही त्याचा फायदा जीवनात का न करून घ्यावा. म्हणून फक्त आम्हाला या ठिकाणी फक्त काय करावी लागतंय, लक्ष ठेवावं लागतं की अरे मला आज मला जायचं नाही हे नक्की झालं तर मी आज म्हणू शकते की मी आज 24 तासासाठी मी माझं अंजनगाव सोडणार नाही, कुठेही जाणार नाही. मर्यादा घेऊ शकतो आम्ही, फक्त त्या ठिकाणी आम्हाला स्वतःविषयी जागरूक असावं लागतं. तर अशा तऱ्हेने जागरूकतेने जेव्हा आम्ही नियम पाळू आणि हे छोट्या छोट्या नियमांची जर आम्ही सवय लावून घेतली तर कालांतराने आमची ही छोटी व्रतच आम्हाला महाव्रतापर्यंत पोचविणार आहे. कारण व्यक्ती जी बनतो ती छोट्या व्रतातूनच मोठी बनत असतो. म्हणून छोट्या व्रतांना कधीही दुय्यम लेखू नका. जर आम्ही आत्ता नियम घेतला, अर्ध्या तासासाठी नियम घेतला की चतुर्विध आहाराचा मला त्याग आहे, फायदा काय झाला. एखाद्या वेळेला आम्हाला असं वाटलंय की नाही पाणी प्यायला पाहिजे, पण आम्ही काय म्हटलं नाही, अर्धा तास तर मी सहज थांबू शकते. कितीतरी काळ मला पाणी मिळालेलं नाही आहे. नरकामध्ये मी जेव्हा होतो त्यावेळेला एक बुंद पण मिळालं नाही, आणि आता तर मला अर्ध्या तासानंतर उपलब्धता आहे. मी अर्ध्या तासाचा नियम का न घ्यावा. अशा प्रकारे आमची व्रत पाळण्याची संकल्प शक्ती आहे ही वाढवू शकते. आणि ही वाढवणं हेच आमचं संयम वृद्धी, पुण्यवृद्धी, पापाची हानी, अशा तऱ्हेने एक एक पाऊल जेव्हा आम्ही टाकत जाऊ तेव्हाच आम्हाला व्रत पाळण्याची सवय होईल. झोपताना आम्ही नियम घेतलेला आहे तर आपोआपच आम्हाला ती मर्यादा सांभाळता येते. पहिल्यांदा नियम जरी कठीण वाटत असला तरीही दररोजच्या रूढीनी आणि कालांतराने तो पाळून आम्हाला त्याची सवय होऊन जाते आणि तो नियम आमच्या पचनी पडतो आणि आम्ही सहज तो निभवू पण शकतो. आणि याचा फायदा आम्हाला या भवातही होणार आहे, नक्की समजायचं. आणि भवभवांतरी देखील या अशा व्रतांचा फायदा आम्हाला जीवनात असणारच आहे. कारण पुढचा जो भव आहे हा मागच्या भवाचा संस्कार आहे. हा संस्कार जर आम्हाला पुढच्या भवात कामी दिला
तर आपोआपच आमचं आचरण हे अशा व्रतांनी निर्धारित केलेलं राहील. हे झालं दुसरं देशव्रत. आणि तिसरं देशव्रत आहे, गुणव्रत आहे अनर्थ दंड व्रत. अनर्थ दंड काय समजला शब्दावरून अर्थ? अनर्थ दंड. कोण सांगेल? विनाकारण कोणी आहे हिंसा, विनाकारण विनाकारण हिंसा न करणे, गरज विनाकारण नसताना. हिंसा न करणे. गरज नसताना न करणे. आता व्युत्पत्ती अर्थ कसा लावायचा? अ म्हणजे नाही, अर्थ म्हणजे कार्यकारीपणा, आणि दंड म्हणजे मन वचन कायेची प्रवृत्ती. मन वचन कायची एकच हिंसेपासून वाचायचं आहे असं नाही आहे आम्हाला. आम्हाला तर आमच्या मानसिक विचारांपासूनही, वाईट विचारांपासूनही वाचायचंय है ना. शारीरिक हिंसेपासून वाचणं एक वेळ सोपं, वचनाने वाचणं सोपं. आम्हाला आमच्या मनावर देखील नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून दंड म्हणजे मन वचन कायेची प्रवृत्ती. या मन वचन कायेच्या प्रवृत्तीला विनाकारण कोणत्याही गोष्टीमध्ये न जाऊ देणं याचं नाव आहे अनर्थ दंड व्रत. जसं व्युत्पत्ती अर्थावरून थोडा अर्थ अ म्हणजे नाही, अर्थ म्हणजे कार्यकारीपणा, आणि दंड म्हणजे मन वचन कायेची प्रवृत्ती. म्हणून चांगल्या कार्यांमध्ये प्रवृत्ती आणि वाईट कार्यांमधून निवृत्ती हा आहे अनर्थ दंड व्रतामधला भाग. अनर्थ दंडाव्रतामध्ये सांगताना सांगितलं की ज्या कार्यामध्ये विनाकारण पापांचा आरंभ होतो. पहा, विनाकारण देखील आम्ही किती गोष्टी करतो. लक्षात घ्यायचंय, आमच्याच मनाचं आम्हाला पृथक्करण करायचंय. शास्त्र आम्हाला दुसऱ्यांसाठी शिकायचं नाही. पहिल्यांदाचा शास्त्र वाचण्याचा, ऐकण्याचा, शिकण्याचा एकमेव उद्देश कोणता असेल तर तो स्वतःची विशुद्धता वाढविणे हा एकमेव उद्देश ठेवून आम्हाला सगळं हे शिकायचंय. मग आता हे शिकत असताना आम्ही काय म्हटलं की विनाकारण पापाचा आरंभ. कुठे कुठे आम्ही विनाकारण पाप करतो? आमच्या मनाचं जर पृथक्करण केलं तर दिसतं का आम्हाला की कुठे कुठे आम्ही पाप कार्य करतो आहे? अनेक गोष्टी अशा दिसतात की ज्या ठिकाणी आमचा अर्थार्थी काहीही संबंध नाही, त्या गोष्टी देखील ऐकून, वाचून, पाहून आमच्या मनाची संक्लेशता वाढते. या गोष्टींना आपण जीवनात टाळू शकतो. विनाकारण कुठल्याही दोन व्यक्तींबद्दल आम्ही ऐकलेलं आहे आणि ऐकलं असताना त्या ठिकाणी विनाकारण आमच्या मनाची तीव्र प्रतिक्रिया देऊन आम्ही त्याविषयीचा पाप बंध करतो. म्हणून या ठिकाणी आचार्य आम्हाला सावध करत आहे की असा विनाकारण कोणत्याही प्रकारची मन वचन कायेची प्रवृत्ती घडणार नाही, याविषयी तू कृत संकल्पित हो. म्हणून या ठिकाणी या अनर्थ दंडव्रताचे 5 भेद केलेले आहे. आठवतात 5 भेद? आपण रत्नकरण शावकाच्या सगळ्या जणी शिकलो आहे है ना. काय केलं? पापोपदेश, पहिला पापोपदेश, दुष्कृती, हा दुष्कृती, बरोबर आहे. अपध्यान, अपध्यान, हिंसादान आणि प्रमादचर्या. पहिला तर पापोपदेश. पापाचा उपदेश वास्तविकतः कधीही कुणाला देऊन म्हणजे कार्यकारी नाही आहे. कारण व्यक्ती मुळातच पाप कार्याकडे प्रवृत्तच असते. तिला पाप करायला शिकवावं लागत नाही. कोणत्याही व्यक्तीला पापामध्ये शिकवावं लागत नाही. शिकवावं काय लागतात? चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात. लहान मुलांना तोंडात बोट घालू नये हे शिकवावं लागतं. तोंडात बोट घालणं किंवा ओठ चोखणं ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. म्हणजे वाईट कार्याकडे त्यांचा ओढा निसर्गतः असतो. हे शिकवावं लागत नाही. पण अशा पापकार्यांचा उपदेश देणं, कसा उपदेश द्यायचा की तू अशा तऱ्हेचा बिझनेस कर. कशाचा? ज्याच्यामध्ये अत्यंत तीव्रतेने पाप घडतं अशा कार्यांचा तू बिझनेस सांगितला. एखाद्याने विचारलं कोणता बिझनेस करू, तर त्याला सांगितलं चमड्याचा बिझनेस कर, किंवा चप्पल जोड्यांचा बिझनेस कर, किंवा अशा तऱ्हेची ज्याच्यामध्ये बहुलतेने हिंसा घडेल, किंवा मद्याचा व्यवसाय कर, किंवा म्हणजे ज्यामध्ये
प्रामुख्याने हिंसा बहुलतेने घडते अशा प्रकारच्या उपदेशाला देऊन त्याची प्रवृत्ती तिथे करणे हा झाला पापोपदेश. पाप कार्याचा वास्तविकतः उपदेश देणं बिलकुल द्यायलाच पाहिजे नाही, कारण पाप हे निसर्गतः आमच्या हातून अनादिकालाच्या संस्कारांनी होतच आहे. खाली पडण्यासाठी कुणाला शिकवावं लागत नाही, वर उठण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून चांगल्या कार्याचाच आम्हाला उपदेश द्यायचा असणार आहे. म्हणून पहिलं सांगितलं अनर्थदंडामधलं की पापोपदेश. आणि पापोपदेश मध्ये देखील सांगितलेलं आहे की झाडं कशी तोडायची, नंतर जंगलांना आगी कशा लावायच्या, नंतर अनेक प्रकारच्या म्हणजे बैलांना वगैरे बैलांचे विक्रीचे बाजार असतात, त्याच्यामध्ये क्रय विक्रय कसा करायचा, तिर्यंच्या प्राण्यांचं वाणिज्य कसं करायचं, या संबंधी हा सगळा जो उपदेश दिला जातो त्याला पापोपदेश म्हटल्या जातं. दुसरं आहे हिंसादान. हिंसादान कशाला म्हणायचं? हिंसादानामध्ये काय सांगितलं? हिंसेचे उपकरण ज्याच्या माध्यमातून हिंसा घडली जाते अशा उपकरणांना दानामध्ये देणं. जसं आम्हाला आता संक्रांत करायची आहे, संक्रांत करत असताना आम्ही समजा ठरवलं की सुरींची गरज आम्हाला स्वयंपाकघरात भासते आणि म्हणून सुरी आपण संक्रांतीत दान देऊ. योग्य आहे का? योग्य नाही आहे. जे अशा प्रकारच्या हिंसा ज्याच्या माध्यमातून घडते, सुरीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी झाला तर ठीक आहे, पण त्याच्या माध्यमातून वाईट कार्य देखील घडतं आणि म्हणून अशा प्रकारचं दान देणं निषिद्ध म्हटलेलं आहे. कुणाला काडीची पेटी, लायटर अशा सारख्या वस्तू या जर समजा आम्ही दिल्या तर या सगळ्या हिंसादानामध्ये मोडल्या जातात. आणि हे हिंसादान शावक अवस्थेमध्ये सांगितलं नाही. दान द्यायचं आहे तर दानाला आम्हाला लिमिट सांगितलेली आहे की ज्याच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीची तब्येत दुरुस्त होईल असं औषध दान करा. नंतर समोरच्या व्यक्तीला निर्भय वाटलं पाहिजे अशा प्रकारचं अभयदान तुम्ही करा. समोरच्या व्यक्तीचं पोट भरेल अशा प्रकारे त्याला अन्नदान करा, पाणी द्या. हे आम्हाला दानामध्ये प्रकार सांगितले आहे. एखाद्याला जर रोग असेल तर त्याला औषधोपचारासाठी पैसे द्या, हे आमचं दानाचं संकल्प आहे. याच्या व्यतिरिक्त जर आम्ही दान करत असू आणि त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती जर अशा हिंसेचे उपकरण आम्ही देत असू तर त्याच्या माध्यमातून ती जर त्या साधनाचा दुरुपयोग करेल तर देणाऱ्याला देखील त्याचा 1% हा पापामध्ये त्याचा जातो. दिलाय त्यांनी चांगल्या कार्यासाठी समजा, पण त्यांनी त्याचा पापाचा उपयोग केला तर त्या देणाऱ्या व्यक्तीला देखील त्या ठिकाणी त्याचं पाप लागत राहतं. जसं म्हटलेलं आहे की समजा मंदिरामध्ये आम्ही उपकरण दान देतो किंवा प्रतिमा आम्ही एखाद्या वेळेला मंदिरामध्ये विराजमान केलेली आहे, तर ती प्रतिमा विराजमान केल्यानंतर त्यावर जितके लोक त्या ठिकाणी अभिषेक करतील, जेवढ्यांचा भाव चांगला होईल त्याच्या 10% पुण्य हे त्या व्यक्तीला ज्यांनी प्रतिमा विराजमान केलेली आहे त्याला आपोआप मिळत राहतं. करा की नका करू काही त्याच्यामध्ये, पण आम्ही विराजमान केली, आमच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी पुण्य कार्य करता आलं, म्हणून त्याचा जसा 10% भाग हा देणाऱ्या व्यक्तीला लागतो, त्याप्रमाणे हिंसेच्या बाबतीतही आम्हाला समजायचंय की त्याच्या माध्यमातून आम्हाला पापाचा 10% भाग प्राप्त होतो. आणि म्हणून अशा हिंसात्मक गोष्टी आम्हाला द्यायला सांगितलेल्या नाही. आज हिंसात्मक गोष्टी म्हटलं तर आम्ही त्याची एकदम कॅटेगरी काढू शकत नाही की ह्या हिंसात्मक आहे किंवा अहिंसात्मकच आहे, असं एकदम आम्ही ठळक रीतीने नाही सांगू शकत. कधी कधी चांगल्या गोष्टी दिल्या जातात आणि चांगल्या हेतूनी पण दिल्या जातात, पण त्याचा उपयोग समोरची व्यक्ती देखील तशाच प्रकारचा करेल असं सांगता येत नाही. पण आमचा भाव त्या ठिकाणी निर्मळ आहे म्हणून आम्हाला त्याचं पाप लागलेलं नाही. जसं एखाद्या व्यक्तीला रस्त्यामध्ये आहे आणि खूप गरीब आहे, त्याला थंडी वाजते, आम्ही त्याला काहीतरी पैसे दिले की त्यांनी काहीतरी खायला पाहिजे आता या हेतूनी, पण समजा ती व्यक्ती जर दारू पिणारी असेल तर ती खाणार नाही, तो पैसा ती दारूची बॉटल घेण्यासाठी उपयोगात आणेल. मग आम्हाला पाप लागलं का?
आमचा हेतू चांगला होता, त्यांनी खावं हा हेतू होता. आता आमच्या मागे त्या व्यक्तीने काय केलं हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी जास्त चिकित्सा करायची नाही. या ठिकाणी आम्हाला करुणा दान हे महत्वाचं सांगितलेलं आहे. तशा तऱ्हेने हिंसादानाकडे आम्ही बघणार आहोत. तिसरं आहे अपध्यान. अपध्यानामध्ये काय करायचंय? अपध्यान कशाला म्हटलेलं आहे? कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट प्रकारचं चिंतवण करणं, की तिचं असंच व्हावं, तिला असा त्रास व्हावा किंवा त्याच्या असं व्हावं. म्हणजे विनाकारण एखाद्या व्यक्तीविषयी अंतःकरणामध्ये द्वेष भाव ठेवून किंवा कोणत्याही त्याचा मोहभाव जीवनात ठेवून त्या व्यक्तीविषयी अशा प्रकारचं वाईट घडावं, अशा प्रकारचं आमचं जे चिंतन मनामध्ये सुरू असेल तर त्याला अपध्यान म्हटल्या जातं. अपध्यानामध्ये काय होतं? अपध्यानामध्ये प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. प्रत्येकाच्या परिणतीनुसार त्याला त्याचं फळ तशा प्रकारचं प्राप्त होते आहे. पण जेव्हा आम्ही हे अपध्यान करतो, अपध्यान करून नुकसान कुणाचं केलं आम्ही, हा प्रश्न पहिल्यांदा विचारायचा आहे. की तिने मला नेहमी ती व्यक्ती मला असा त्रास देते, बरं झालं तिचं अशा प्रकारचं वाईट घडलं, हा विचार आमच्या मनामध्ये आल्याबरोबर आम्हाला हिंसेचं पातक लागलेलं आहे. कारण आमच्या मनामध्ये रागद्वेषाची उत्पत्ती झाली आणि रागद्वेषाची उत्पत्ती होणं म्हणजेच हिंसा आहे. कोण? अमृतचंद्र आचार्य पुरुषार्थ सिद्धी उपाय मध्ये 44व्या श्लोकात म्हणतात, अप्रादुर्भावा खलु रागादीनाम भवेत्य हिंसेती. रागादिकांचा अंतरंगात प्रादुर्भाव झाला, हीच आमची हिंसा आहे. आणि त्याची उत्पत्ती न होणं म्हणजे अहिंसा आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं बरं झालं, चांगलं झालं हा भाव. आणि म्हणून कधीही कुणाचंही वाईट झालं असेल तर त्याचं मन वचन कृतकारी तनुमोदनेनी कधीही असं म्हणू नका की खरंच त्याचं चांगलं झालं. चांगलं झालं नका म्हणू, त्या वाईट कृत्याला चांगलं झालं म्हणू नका. भलाई मदत करायची असेल करा, नसेल व्हायची तर नका करू. पण ही मनाचं चिंतवण करून आम्ही आपल्या परिणामांमध्ये बिघाड कधीही करून घेऊ नये. याला म्हणायचं अपध्यान. आणि अपध्यानामध्ये आम्ही कितीही दुसऱ्यांचं वाईट इच्छिलं तरीही तिचं जर वाईट होणं असेल, तिच्या जर कर्माचा तसा उदय असेल तरच तशा प्रकारचं घडणार आहे. माझ्या चिंतनामुळे तिचं वाईट घडणार नाही, पहिल्यांदा हे निश्चित करायचंय. तिचं चांगलं किंवा वाईट हे तिच्या परिणतीवर अवलंबून आहे, तिच्या कर्माच्या उदयाशी ते निगडीत आहे. माझ्यावर ते निगडीत नाही. मी तर सर्वस्वी त्यापासून पृथक आहे. आणि म्हणून मला केवळ अशा प्रकारचं अपध्यान करून पापाचं भागीदारी व्हायचं नाही. तर प्रकरण आमचं सुरू आहे अनर्थ दंड व्रतामध्ये. आम्ही कशा कशा प्रकारचा अर्थक्रियाकारित्व नसलेल्या गोष्टी करतो, अपध्यान करतो. अपध्यान करताना अनेक वेळेला आम्ही काय म्हणतो की पहा त्यांनी असं केलं होतं, त्याचं फळ त्याला अशा प्रकारचं मिळालं. काय केलं? त्याचं फळ मिळालं आहे त्याला त्याच्या कर्मानुसार. आणि आम्ही त्याला अनुमोदना दिली, मनाने चांगलं म्हटलं, हे आम्ही आमचं अपध्यान केलं आणि आमच्या अपध्यानाचं फळ आम्हाला पण जीवनात निश्चितपणे मिळणार आहे. तिसरं हे झालं अनर्थ दंड व्रतामध्ये. चौथं दुष्कृती. दुष्कृतीचा अर्थ काय? वाईट गोष्टी ऐकणे किंवा करणे. वाईट गोष्टी ऐकणे आणि करायला लावणे, करणे. म्हणजे अंतःकरणामध्ये क्रोध मान माया लोभ इत्यादी कषाय उत्पन्न होणाऱ्या याला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी प्रामुख्याने ऐकणे, त्याचा उपदेश ऐकणे, त्याविषयी आम्ही अंतरंगामध्ये रागद्वेषादी परिणाम करणे, हे सगळं दुष्श्रुती. दुष्श्रुती, श्रुती म्हणजे ऐकणे आणि दुह म्हणजे वाईट गोष्टी ऐकणे आणि त्यांनी आनंदित होणे, दुष्श्रुती. अनेक वेळेला आम्ही अनेक अशा गोष्टींमध्ये रममाण होतो. आम्ही सगळ्यात जास्त रममाण कुठे होतो? आमचा प्रत्येकाने आपापला विचार करायचा आहे. आम्ही सगळ्यात जास्त रमतो कुठे?
4 प्रकारच्या विकथा सांगितल्या आहे. बरोबर. विकथा म्हणजे वी म्हणजे विरुद्ध. संयमाच्या विरुद्ध कथा ज्या आहे त्याला म्हणायचं विकथा. संयमाच्या विरोधातल्या कथा त्याला म्हणायचं विकथा. किती करायच्या आहे विकथा? 4. कोणत्या? 4. राजकथा, भोजन कथा, चोर कथा आणि भय कथा. हा, या 4 प्रकारच्या कथा आहे. राजकथा, भोजन कथा, स्त्री कथा. चौथी स्त्री कथा है ना. तर या 4 कथेमध्येच आम्ही रमतो है ना. आमचं वेळ होऊन जाते कधी कधी, पण आम्हाला जर या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आला तर आमचा काही वेळ आम्ही बघत नाही. या गोष्टी आम्हाला आनंद देतात. स्त्री कथेमध्ये, शृंगार कथा वाचण्यामध्ये, नंतर युद्धस्य कथा रम्य. आता तर युद्धच सुरू आहे. युद्धाच्या कथा पाहताना आम्हाला आनंद होतो. कुठे रमलो आम्ही? राजकथा. नंतर रेसिपी आम्ही नवनवीन शिकतो, अप्लाय करून बघतो, जमलं नाही तर परत परत ट्राय करतो. कुठे रमलो? भोजन कथा. या सगळ्या कथांमध्ये जे आम्ही रमतो आहे ह्या आमच्या विकथा आहे. ही आमची दुष्कृती आहे. आणि जेव्हा आम्ही याच्यापासून वर उठू आणि आमच्या आत्म्यासाठीच्या कथा आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करू. आत्म्याची कथा सुरू झाल्याबरोबर काय होतं? प्रमाद वाढतो, झोप येते. नंतर बापरे किती वेळ झाला, अजून अर्धा तास संपलाच नाही का, है ना, वाटायला लागते ना. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ह्या आम्हाला थोड्याशा प्रमाणात रुचत नाही, अजून पचनी पडल्या नाही आहे. म्हणून आम्हाला यामध्ये कंटाळा वाटतो. आणि जेव्हा विकथा आम्ही करतो, विकथेमध्ये या सिरियल जर आम्ही पाहत असू, एखादी पिक्चरची कथा, या सगळ्या विकथेत येणार आहे. जीवकांमध्ये नेमिचंद्र आचार्यांनी विकथेचे 25 प्रकार सांगितलेले आहे. तर या प्रकारांमध्ये आम्ही रममाण होतो. ही आमची आहे दुष्कृती. या कथा ऐकल्या काय न ऐकल्या काय, आमच्या आत्म्यासाठी त्याचं काहीही चांगलं दुःख सुख दुःख नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये अनुराग करतो आणि म्हणून त्या अनुरागाचं फळ आम्हाला जीवनात प्राप्त होतं. आणि त्या कथांमध्ये त्रयस्थ त्रयस्थ जर आम्ही राहू शकलो तर आपोआपच आम्ही प्रमादचरेपासून, अनर्थ दंडापासून वाचू शकणार आहे. म्हणून ही 4थी दुष्कृती झाली. आणि 5वं प्रमादचर्या. आम्ही कार्य करत असताना प्रमादयुक्त होऊन कार्य करतो. प्रमादयुक्त होऊन कार्य करणं म्हणजे असावधानता, न पाहता कार्य करणं. जेव्हा न पाहता आम्ही कार्य केलेलं आहे ती आमची प्रमादचर्या आहे. पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरामध्ये चुली राहत होत्या आणि सगळ्यात पहिल्यांदा गृहिणीचं कृत्य कार्य राहत होतं. आठवत असेल सगळ्यांना, मला वाटते सगळ्यांच्या घरी पहिले चुली होत्या 40 वर्षापूर्वी. तर पहिलं काम कोणतं होतं? शेगडी असेल किंवा चूल असेल, 2 पैकी तर होतच त्यावेळेला. सगळ्यात उठल्यानंतर पहिलं कार्य झाडणे घेऊन चूल आणि शेगडी असेल तर शेगडी झाडणं. झाडणं म्हणजे काय? आम्ही ती निर्जंतुक केली आहे. आम्हाला तेव्हा समजत नव्हतं काय कशाला झाडायला लावते आम्हाला आई, समजत नव्हतं, पण कार्य करत होतो आम्ही, कारण करायचंच राहायचं, ते झाडझूड करायची राहायची. मग आम्ही हे काय केलंय, हे आम्ही अप्रमत्त दशा ठेवलेली आहे. आम्ही ती शेगडी किंवा चूल झाडली याचा अर्थ आम्ही ती निर्जंतुक केलेली आहे. आमचं स्वयंपाकघर देखील काही जीव जंतू असेल तर त्यावर आमचा वावर सुरू होणार आहे, म्हणून आम्ही ते झाडलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. म्हणजे आम्ही प्रमादचर्या टाळलेली आहे. दुसरं, छोटी सुपली तर प्रत्येकाच्या घरात होती आणि छोटी चाळणी होती. काय होतं? डाळ तांदूळ दररोजचे दररोज पाखडायची सवय होती. काय झालं? आमची अप्रमत्तचर्या होती. उठल्यानंतर पहिलं काम गृहिणीचं होतं पाणी गाळणं. पाणी गाळणं म्हणजे आम्ही पाण्याचं काय केलं, त्या ठिकाणी प्रमाद होणार होता, जो काही जलकायिक जीवाची विराधना होणार होती त्याच्यापासून आम्ही वाचलो. म्हणजे आमच्या ज्या क्रिया होत्या त्या अशा शास्त्रशुद्ध होत्या की
की आपोआपच आम्ही या प्रमादचर्येपासून वाचत होते. जर समजा लहानपणी काडीची डब्याशी खेळत असून काड्या उजळत असू तर काय होतं, रागवत होते का? होतेच. काय काडीचा खेळ कशाला लावला? या ठिकाणी आम्ही काय केलं, अग्निकायिक जीवाच्या विराधनेपासून वाचलो. अग्निकायिक जीवाची हिंसा आमच्या हातून घडली नाही. म्हणजे आम्ही ही प्रमाद, त्यांना नाव तेव्हा समजत नव्हतं, त्याला प्रमादचर्या म्हणता हे समजत नव्हतं, पण याच्यापासून आम्ही दूरच राहिलो आहे. विनाकारण पाणी सांडणं, विनाकारण जमीन उपडणं म्हणजे गवत उपडणं, विनाकारण लाईट जाणं, पंखे जाणं, एसी जाणं, या सगळ्या गोष्टी विनाकारण जिथं आहे त्या ठिकाणी ती प्रमादचर्या आहे. आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या प्रमाणात आणि पाहून करतो आहे ती आमची अप्रमत्त दशा आहे. तर अनर्थ दंडामध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, यावर कुणाला काही प्रश्न? 2 मिनिटात प्रश्न असेल तर पाहू आपण. दिग्व्रत आणि देशव्रत मध्ये म्हणजे फरक काय करायचा? म्हणजे दिग म्हणजे दिशा. दिग म्हणजे दिग्व्रतामध्ये आजन्म त्याग आहे आणि देशव्रतामध्ये त्याच्याही मध्ये मर्यादा केली आहे काही काळासाठीची. म्हणजे आम्ही आजन्म त्याग घेतला, इथे म्हटलं आम्ही 6 महिनेपर्यंत मर्यादा घेतली, मग आमचं ते देशव्रत झालं. बरोबर. ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो को. नमो हरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.